हरे कृष्ण सर्वांना. गीतेच्या अध्ययनाचा 18 दिवसाचा कोर्स म्हणजे 18 डेजचा क्रॅश कोर्स याच्यामध्ये मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला 12वा दिवस म्हणजे 12वा अध्याय. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्ती सेवा, भक्ती योग. ठीक आहे, मी प्रणाम मंत्र म्हणते, मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. मी श्री श्री राधा गोविंद यांना नमस्कार करते, श्री श्रील प्रभुपाद यांना वंदन करते आणि आजच्या अध्यायाला सुरुवात करते. माताजी, नेक्स्ट स्लाइड. श्रीनाथजी यांना सुद्धा मी नमस्कार करते, नमन करते आणि आपण सुरुवात करूया. आता कालच्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं का? 11व्या अध्यायाचा सारांश. 11वा अध्याय काय होता की विराट रूप दर्शन. ठीक आहे, विश्वरूप दर्शन. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? अर्जुनाने कृष्णाला त्यांचे वैश्विक रूप दाखवण्याची विनंती केली. द्रष्टुमिच्छामि ते रूपम. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या वैश्विक रूपाचे वर्णन करू लागले. बहुन्य दृष्ट पूर्वाणी. अर्जुनाचे वैश्विक स्वरूपाचे दर्शन, आणि मग त्यांनी दर्शन घेण्यास हळूहळू आणि सुरुवात केली आणि त्याचा एक एक अनुभव, अर्जुनाचा वैश्विक स्वरूपाचा अनुभवही सांगायला लागले. अनेक अद्भुत दर्शनम धृतीं न विंदामी शमं च विष्णू. नंतर कृष्णाचे उत्तर, कालोस्मी लोकक्षयत कृत प्रवृद्ध. नंतर अर्जुनाची प्रार्थना, सद्गदम भीत भीत प्रणम्य. कृष्णाला पाहण्यासाठी शुद्ध भक्ती आवश्यक होती. भक्त्या त्वन्य शक्य. हरे कृष्ण. सीए म्हणून कोणी हँड रेस केला आहे? अच्छा, ओके. माताजी. आता आहे आपला आजचा 12वा अध्याय. 12वा अध्याय काय आहे? भक्ती योग म्हणजे भक्ती सेवा. त्याच्यामध्ये आपला जो भक्ती योग आहे, म्हणजे मी जसं सांगितलं होतं की आपले भगवद्गीतेचे 3 पडाव आहेत, म्हणजे मेन 3 टॉपिक्स आहेत. पहिला कुठला आहे की कर्मयोग, दुसरा आहे भक्ती योग आणि तिसरा आहे ज्ञान योग. तर भक्ती योगाचा हा शेवटचा अध्याय, म्हणजे अध्याय क्रमांक 7 ते अध्याय क्रमांक 12 हा भक्ती योग आहे. याच्यामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशी भक्ती करायची ते सांगितलेलं आहे आणि हा त्याचा शेवटचा निर्णायक अध्याय. ठीक आहे. आता याच्यामधले पॉइंटर्स बघा. अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती मय्यावेश्य मनो येमा. भक्तीचे प्रगतिशील टप्पे मय्येव मन आधस्त्व. कृष्णाला प्रिय असलेले गुण सम शत्रु च मित्रे च. आता आपण
बघूया म्हणजे काय नेमकं. माताजी नेक्स्ट स्लाइड. अर्जुन उवाच एवं सततयुक्त्वा ये भक्तास्त्वा पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमः. आता इथे अर्जुन विचारतायत, अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहे की जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करत आहेत, जे अव्यक्त आहे. आता काय झालं होतं की गीतेचा आपण 7वा आणि 8वा अध्याय पाहिला. त्याच्यामध्ये भगवंतांनी त्यांच्या अव्यक्त रूपाचं आपल्याला वर्णन केलं होतं आणि त्याच्यावर भर देण्यास सांगितला होता. त्याच्यानंतर जो आपला 9वा अध्याय होता त्याच्यामध्ये त्यांनी जे व्यक्त रूप आहे त्याचं वर्णन केलं होतं आणि त्याच्या ते कसं त्याच्यावर कशी श्रद्धा ठेवायची, कशी भक्ती द्यायची, असं त्यांनी त्याच्यावर भर दिला होता. त्यामुळे काय झालं की आता अर्जुनाला पुढे प्रश्न उभा राहिला की सगुणाची उपासना करायची की निर्गुणाची उपासना करायची, व्यक्त स्वरूपाची उपासना करायची, जे भगवंताचं व्यक्त रूप म्हणजे काय की छान असं कृष्ण बासरी वाजवत आहे, त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर मोरपीस आहे आणि अशी त्यांची मोहक अशी छबी आहे की जी आपल्याला कृष्ण म्हणजे काय सर्वाकर्षण म्हणजे ती आकर्षून घेणारी, जे आपण म्हणजे पटकन त्यांच्या त्या रूपावर, त्यांच्या त्या सौंदर्यावर मोहित होऊ, आणि अशी जी छबी आहे म्हणजे ते व्यक्त रूप. आणि अव्यक्त म्हणजे काय, तर जे फक्त आपल्याला प्रकाश दिसतो आहे, की आता जसं शेजारच्या चित्रात दिसतो आहे, तो काय आहे, एक प्रकाश आहे, हो की नाही? की जर आपण ज्याला म्हटलं, आपण ज्याला ब्रह्मरूप असं म्हटलं होतं ना दुसऱ्या अध्यायामध्ये, की ब्रह्म, त्याच्यानंतर चतुर्भुज रूप, परमार्थ आणि मग साक्षात भगवान, हो की नाही? तर हे जे अव्यक्त जे रूप आहे तो एक प्रकाश आहे आणि त्या प्रकाशावर ध्यान लावायचं. म्हणजे मग आता अर्जुनाला प्रश्न पडलाय, की मी नक्की म्हणजे कोण श्रेष्ठ आहे, की किंवा कोण योग्य आहे, व्यक्त रूप की अव्यक्त रूप? माताजी नेक्स्ट. ते झालं मगासचं व्यक्त रूप आणि हे हे व्यक्त रूप आणि ते अव्यक्त रूप, की इथे कृष्णाची छान छबी आहे, मोहक रूप आहे, डोक्यावर मोरपीस आहे, हातात बासरी आहे. हे झालं कृष्णाचं व्यक्त रूप. आता याच्यावर भगवंत काय म्हणतायत बघूया. श्री भगवान उवाच मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता. धन्य धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. म्हणजे याच्यामध्ये श्रेष्ठ कोण मानतो असं इथे भगवंत सांगत आहेत, की ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर म्हणजे व्यक्त रूपावर म्हणजे सगुणावर स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, त्याला मी जो अव्यक्त स्वरूपात म्हणजे जो त्या प्रकाशाला किंवा त्या ब्रह्माला जो आपण म्हणतो की नाही, त्याची उपासना करण्यापेक्षा तो नक्कीच जो व्यक्त स्वरूपात म्हणजे माझा कृष्ण म्हणून मला मानतो आहे किंवा त्या स्वरूपावर जो स्थिर आहे आणि त्याच्यावर तो श्रद्धा ठेवून भक्ती करतो आहे, तो श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियात सर्व व्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे का, की ज्यांनी वैयक्तिक पूजा केली किंवा म्हणजे वैयक्तिक स्वरूपाचं हे केलं म्हणजे तर म्हणजे ते जास्त श्रेष्ठ आहेत नाही, तेच पण शेवटी मोक्षाला प्राप्ती करणार आहेत. आणि जे अव्यक्त स्वरूपाची पूजा करतात म्हणजे त्यांचं ध्यान लावतात, तर ते कसं की म्हणजे सगळं इंद्रियांचं जसं आपण पाहिलं होतं की नाही कर्मयोगामध्ये, की इंद्रियांचं संयमन करून पूर्ण त्यांच्यावर नियंत्रण कंट्रोल ठेवून आपली बुद्धी समतोल ठेवून
अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. जे अव्यक्त रूपाची पूजा करतात, की त्यांना सुद्धा शेवटी माझीच प्राप्ती होते. म्हणजे त्यांना ते काही कुठेतरी दुसरीकडे चालले आहेत किंवा त्यांचा मार्ग चुकला आहे असं नाही. तुम्ही व्यक्तरूपाची व्यक्तिपूजा म्हणजे कृष्णाच्या व्यक्तरूपाची, सगुण रूपाची जर पूजा भक्ती केली, पूजा केली, तरी तुम्हाला शेवटी भगवत धाम म्हणजे तुम्हाला वैकुंठ लोकातच जायचं आहे, मोक्षच मिळणार आहे. आणि तुम्ही निर्गुण रूपाची पूजा केली तरी तुम्हाला हेच मिळणार आहे. पण अजून पुढे काय सांगतायत आपण बघूया हां, भगवंत. माताजी नेक्स्ट स्लाईड. क्लेशोऽधिकतरस्तेषां व्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवदभिरवाप्यते. म्हणजे ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांची प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. इथे आता भगवंत सांगत आहेत की व्यक्त आणि अव्यक्तमध्ये म्हणजे दोघांचाही शेवट एकच आहे, म्हणजे रस्ता एकच आहे. जर आपल्याला एक डेस्टिनेशन आहे, आपल्याला एके ठिकाणी जायचं असेल, तर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला इथून मुंबईवरून पुण्याला जायचं आहे. तर आपल्याला एक्सप्रेस वे पण आहे आणि ओल्ड हायवे पण आहे. जुना मुंबई पुणे हायवे पण आहे. पण कसं आहे दोन्ही ठिकाणी जाता आहेत. पण एक्सप्रेस वे हा आपण लवकर पोहोचतो किंवा इझिएस्ट वे आहे. पुणे मुंबई हायवेला आपल्याला वेळही लागतो आणि त्याला थोडासा तो कठीण मार्ग आहे. त्याचप्रमाणे म्हणजे जे व्यक्त आणि अव्यक्त जे आहे, दोघांचीही शेवट एकच आहे, की ते भगवत धामा म्हणजे भगवंतालाच जाऊन मिळणार आहेत किंवा त्यांचा मोक्षच होणार आहे. पण जे अव्यक्त रूपामध्ये आसक्त झालेले आहेत किंवा त्यांची प्रगती थोडी क्लेशदायक आहे किंवा आपल्यासारखे जे देहधारी माणसं असतात त्यांच्यासाठी तर दुष्कर म्हणजे कठीण. खूपच कठीण असा हा मार्ग आहे, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सामान्य आहोत. आपण आता सुरुवात करतोय कुठेतरी आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला भरपूर अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा भरपूर मग आपण परत जेवढी प्रगती केली आहे, परत आपली कारण आपण या मोहमायेच्या विळख्यात आहोत की नाही. त्यामुळे ते सगळं तारून आपल्याला ते पार करून ते भवसागर पार करून आपल्याला पुढे सन्मार्ग म्हणजे सन्मार्गाचा जो आपला मार्ग आहे भक्ती प्रवाहाचा जो आहे, तो आपल्याला चालायचा आहे. त्यामुळे ते सांगतात, की हे खूप कठीण आहे. अव्यक्त हे काय म्हणजे चुकीचं नाही, पण तो मार्ग कठीण आहे. असं इथं भगवंत त्यांना सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मा ध्यायन्त उपासते तेषां समुद्धत्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. परंतु हे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्थ मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. म्हणजे आता भगवंत कोणाचा उद्धार करतात किंवा कोणाला आपला मदतीचा हात देतात, तर जे माझे नित्य उपासना करतात म्हणजे माझी पूजा करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात, म्हणजे आपली जी विहित कर्म आहेत, आपली जी रोजची कर्म आहेत, आपली जी प्रापंचिक कर्म आहेत, ती सगळी भगवंताला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात. करता करता सुद्धा भक्ती करतात. कृष्णार्पणमस्तू सुरूच असतं आणि परत आपल्या वेळात वेळ काढून ते त्यांचं नामजप करतात, त्यांचं संकीर्तन करतात, माझी भक्ती करीत उपासना करतात आणि माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि माझेच ध्यान करीत असतात. त्यांचा हे पार्थ मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. म्हणजे आपण शेजारच्या चित्रात बघितलं आहे, की तो जो भवसागर आहे, संसाररूपी जो भवसागर आहे, त्याच्यातून तो असा त्याच्यात बुडत नाहीये किंवा बाहेर नाही, तर त्याला तारून भगवंत घेऊन जात आहेत. ते आलेले आहेत मदतीचा हात घेऊन आणि त्याला हात देऊ करता आहेत. म्हणजे जो हे सगळं करतो, जो पूजा अर्चा जो मनोभावे करतो आणि
त्याला भगवंत मदत करतात. त्याचा त्वरित उद्धार करतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर म्हणजे माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर म्हणजे श्रीकृष्णांवर. पुरुषोत्तम कोण आहे? जो उत्तम असा पुरुष असा कोण? तर श्रीकृष्ण भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. म्हणजे याला अनन्य भक्ती असं म्हणतात. तर अनन्य भक्ती म्हणजे काय? की आपलं जे मन आहे ते भगवंतावर कायम म्हणजे 24/7 आपण असं म्हणू शकतो, की स्थिर असलं पाहिजे. आपली जी बुद्धी जी आहे ती भगवंताच्या ठायीयुक्त केली पाहिजे आणि म्हणजे अशा रीतीने तू निस्संदेह म्हणजे भगवंतामध्येच वास करशील. असं इथे भगवंत सांगत आहेत. आता जी नेक्स्ट स्लाईड. अथ चिंतम समाधातुं न शक्रोसि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तु धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे 24 तास आपण जसं मी म्हटलं 24/7 आपली बुद्धी, आपलं मन हे भगवंतावर स्थिर असणं शक्य आहे का हो? आपल्याला ह्या घडीला तरी शक्य आहे का? नाही. की म्हणजे आपल्यालाच काय की कोणालाही. म्हणून इथं काय सांगतायत भगवंत, जर तुला ते शक्य नाही आहे, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर नाही करू शकत, तू त्यासाठी असमर्थ आहे, तुला कठीण जात आहे, तर हरकत नाही. त्याच्यावरही भगवंतांनी मार्ग सांगितला आहे. भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. म्हणजे भक्ती योगामधली जी तत्व आहेत त्यांचं पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची तुझी इच्छा तू आणि अशाने काय होईल की आपल्याची जी आपली जी इच्छा आहे ती वाढेल, ती कुठेतरी वाढीस लागेल. आता कसं होतं की आता आपला आपण एक म्हणजे आपण सत्संगात आहोत किंवा आपला जो सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण भगवद्गीता किंवा अ, म्हणजे ह्या गोष्टी कृष्ण वगैरे ह्या गोष्टी म्हणजे यांच्याबद्दल बोलतो किंवा यांच्याविषयी डिस्कस करतो आणि मग तेव्हा आपल्या कुठेतरी मनात येतं की नाही नाही आता मला रोज नामजप करायला पाहिजे, एक माळ तरी जपली पाहिजे, असं तसं असं कुठेतरी होतं. आणि मग आपण इथून जर ह्या सर्कलमधनं बाहेर गेलो की मग पुन्हा पहिले पाढे 55 म्हणजे आपलं परत काय होतं की मग आपलं ते दुसरं सर्कल ते काहीतरी म्हणजे असं आपण ओढलं जातो. तिथे आपण राहत नाही. म्हणून म्हणजे कारण कसं असतं इच्छा होते पण ती अशी कुठेतरी परत ती लुप्त होते, ती दबली जाते. कारण की आपलं बाजूचं म्हणजे आपल्याला भरपूर बाकीची प्रलोभनं पण भरपूर आहेत. मग अशा रीतीने ते काय सांगत आहेत की तू छोटी-छोट्या गोष्टी कर, भक्ती योगाचे नियम पाळ. अशाने काय होईल की तू तुझ्या मनामध्ये ती इच्छा उत्पन्न होईल आणि ती इच्छा उत्पन्न म्हणजे इच्छा तिथे मार्ग. बरोबर की नाही? मग इच्छा उत्पन्न झाली की तुला आपोआप तू सिद्धी प्राप्त करण्यास समर्थ होशील. म्हणजे तुला तो मार्ग तुझा आपोआप सापडेल, असं भगवंत सांगत आहेत. म्हणजे तुला हे नाही जमलं, तर तू हे करून पहा. म्हणजे भगवंत स्वतःच मार्ग सांगतायत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. माताजी नेक्स्ट स्लाईड. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्व सिद्धिमवाप्स्यसि. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल, तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. म्हणजे आता तुम्हाला तेही शक्य नाहीये. म्हणजे तुम्हाला दिवसभर भक्ती करणं शक्य आहे. मग भक्ती योगाचं जे पालन आहे ॲटलीस्ट ते तरी फॉलो करा. तर तेही शक्य नाही आहे. मग हे शक्य नाही, ते शक्य नाही, तर आता भगवंत तिसरा मार्ग सांगत आहेत. ते काय सांगत आहेत, की माझ्यासाठी जे छोटी-छोटी कार्य आहेत, म्हणजे भगवंताला कुठलं फूल आवडतं तर ते शोधून काढणं आणि ते भगवंताला वाहणं. तुळशीपत्र वाहणं, काय आपण जे काही खाऊ-पिऊ किंवा रोज एखाद्या पाण्याचा तरी नाही दुसरं काही तर पाण्याचा तरी नैवेद्य दाखवा. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम. त्याच्यामधले 4 मधलं काहीतरी एक तुम्ही म्हणजे छोटं-छोटं करा.
की म्हणजे ऍटलीस्ट ते तर करा, हे नाही तर ते, असं भगवंत एक एक सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. म्हणजे छोटं छोटं करा, पण फक्त त्याच्यामध्ये भगवंतामध्ये कुठेही तुम्ही अडकू नका. म्हणजे की याच्यामुळे की मी हे केलं म्हणजे भगवंत मला काहीतरी देईल. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवू नका. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हा आपल्या 9व्या अध्यायातला श्लोक आहे इथे. यत्करोषि यदश्नासी यज्जुहोषि दादासी यत् यत् तपस्यासी कौंतेय तत् मत कुरुष्वार्पण. हे कुंतीपुत्रा, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे काय, आता इथे सांगताहेत की निष्काम कर्म काय आहे ते सांगताहेत. तू जे जे काही करतोस दिवसभरात, तू काही खातो आहेस, तर आधी त्याला नमस्कार करायचा, कृष्णार्पणमस्तु म्हणायचा, म्हणजे नैवेद्यम समर्पयामी असं आपण, म्हणजे भगवंताला आपण नैवेद्य दाखवलाय आणि त्याचाच आपण प्रसाद खातो आहे, ही भावना उत्पन्न करायची. त्याच्यानंतर काय, की आपण जे काही कर्म करतो आहे दिवसभरात, ते सुद्धा कृष्णाला समर्पण करूनच करायचं. आपण जर काही अर्पण करत असू, कोणाला काही देत असू किंवा काही आपण दान करत असू, तर तिथे सुद्धा आपल्याला कृष्णार्पणमस्तु म्हणायचं, म्हणजे कृष्णची छबी डोळ्यासमोर राहण्याची. आणि कारण की आपण काय शिकलो आहे, प्रत्येक समोरचा जो कोणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण आहे. त्यामुळे आपण जे काही देतोय ते कृष्णाला देतो आहे, कृष्णासाठी करतो आहे, ही भावना मनात ठेवायची आणि ते करायचं. त्याच्यानंतर तसेच तू जी काही तपस्या करतो आहे, म्हणजे जे काही आपला 1 माळ जप असेल, 2 माळ जप असेल, 2 मिनिटं आपण ध्यान लावून बसलो, 24 तासातले 2 मिनिटं, तरी ते काय करतोय, ते भगवंताला अर्पण कर. त्याला म्हणा की याच्यातनं जे काही मला मिळेल, ते मला न देता हे मी तुला अर्पण केलेलं आहे. आणि ह्या भावनेनं जर तुम्ही कृष्णाकडे हे केलं, तर नक्कीच भगवंत आपल्याला उद्धार करण्यामध्ये म्हणजे आपल्याला मदत करेल, असं भगवंत सांगताहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता हे इस्कॉनच्या साईटवरून हे घेतलं होते, की तुम्हाला जर कोणाला काही अर्पण करायचं असेल, काही दान करायचं असेल, तर आता बरेच जण असं करतात, की काही जन्माष्टमी आहे, काही म्हणजे काहीतरी करतात, म्हणजे त्यांचं ते दर महिन्याचं असतं. तर कोणाच्या काही इच्छा असतात, तर बरेच जण करतात. तर आपल्याला वेबसाईटवर हे अवेलेबल आहे. तर ते म्हणजे तुम्ही चेक करू शकता, जर कोणाला काही करायचं असेल तर दानधर्म. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाइड. अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मदयोगमाश्रित सर्व कर्मफल त्यागम तत्कुरु यतात्ममान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असेल, तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे इथे भगवंत सांगत आहेत, की तुला माझ्या भावनेने कर्म तेही तुला जमत नसेल, तर तू कर्मफळांचाच त्याग कर. म्हणजे कर्म कर, पण त्याचा फळ म्हणजे की बाबा निष्काम कर्म कर आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. आत्मस्थित म्हणजे काय, की अकर्म, जी आपण कृष्ण कर्म म्हणतो आणि ज्याच्यामधून आपली आसक्ती, ज्या कर्मामध्ये आपली आसक्ती नाही आहे, असं होण्याचा तू प्रयत्न कर, असं इथे भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. याला सकाम कर्मयोग असं म्हणतात, की ज्याच्या जी कर्म आपण करतो आहे, पण त्याच्या आपल्याला फळ आपल्याला त्याची आपण अपेक्षा नाही ठेवत आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञान ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागाच्छा निरंतरंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल, तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. म्हणजे इथे म्हणत आहेत, की जर तुला अभ्यास करणे शक्य नसेल, तर तू ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. म्हणजे आपण जे अभ्यास, म्हणजे आपण गीतेचं पठण किंवा भागवतम वाचन, म्हणजे जे काही आपले
वेदाध्ययन आहे, तेच आपल्याला करणं जमत नसेल किंवा आपले जे काही शास्त्र लिहून ठेवलेले आहेत, की आपण ज्याला स्क्रिप्चर्स असं म्हणतो, की जे काही लिहून ठेवलेलं आहे, जे आपल्याला वाचायला वेळ नाही किंवा ते शक्य नाही आहे, तर म्हणजे ज्ञानाचं अनुशीलन करण्यात जर तू संलग्न नसेल किंवा यशस्वी होणार नसेल, तर तू काय कर, की ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ सांगितलंय त्यांनी? ध्यान श्रेष्ठ आहे. मग ध्यान कर. म्हणजे ध्यानामध्ये स्वतःला हे कर. म्हणजे त्याच्यानंतर मग ते काय सांगतायत, ध्यान म्हणजे काय, तर सगळं आपलं बुद्धी, मन सगळं एकटवून समतोल ठेवून आपण भगवंताचा अ, नामजप करणं म्हणजे ध्यान करणं. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून, जसं आपण मगाशी म्हटलं की नाही, की व्यक्त स्वरूपाचं ध्यान त्याप्रमाणे. तर ते श्रेष्ठ आहे. आणि जर ध्यान कर्म हे जर तुला जमत नसेल, की तेही करायला तू असमर्थ असशील, तर तू जे काही कर्म करतो, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे सकाम कर्म कर. म्हणजे कर्मफळाचा त्याग कर. म्हणजे तू कर्म कर, तुझं विहित कर्म जे आहे, ते तू प्रामाणिकपणे कर. पण त्या कर्मामुळे, की बाबा मी हे केलं म्हणजे मला हे मिळालंच पाहिजे, त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नको. त्यामुळे ते श्रेष्ठ असं होईल. आणि केव्हा होतं, की आणि आपण जेव्हा-जेव्हा म्हणजे कोणीही कर्मफळाचा त्याग करतो, आपण जर फळाचाच त्याग केला, तर आपल्याला काय, की त्याचं ना सुख ना दुःख. त्यामुळे नक्कीच आपल्याला मनुष्याला मनःशांती प्राप्त होणार. म्हणजे आपण अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंगाचं दुःख असतं, हो की नाही? पण जर आपण अपेक्षाच ठेवली नाही, फक्त आपलं हे माझं कर्तव्य आहे, इट इस माय ड्युटी असं म्हणून आपण फक्त आपलं काम केलं आणि जे काही असेल ते व्हॉटएव्हर इस द रिझल्ट मे बी. पण आपण त्याच्यावर लक्ष न देता आपण फक्त आपलं काम केलं, तर नक्कीच आपल्याला मनःशांती प्राप्त होते. माताजी नेक्स्ट स्लाईड. हरे कृष्णा. हं. आता इथे जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, तो मित अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही. जो सुख-दुःखांमध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्ती मध्ये संलग्न झाला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आता इथे भगवंत सांगत आहेत, की जो माझा मित्र आहे, ज्याने माझ्यावर कुठलाच म्हणजे मित्रभाव असता कधी-कधी असं होतं मित्र-मित्रांमध्ये पण मत्सर असतो, द्वेष असतो. कारण त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही. वगैरे अशा बऱ्याच गैरसमज असतात. पण असं काहीही न ठेवता, कुठलाही समज नाही, द्वेष नाही. जो माझा मित्र आहे, कुठलाही अहंकार मनात नाही आहे आणि त्याच्यामुळे काय, की आणि असा मित्र कोण आहे? आपल्याला कृष्ण सुदामा तर माहिती आहे, की कृष्ण सुदामाचे आपण बरेच किस्से वाचलेले आहेत किंवा ऐकलेले आहेत आणि आपल्याला वरच्या चित्रात पण दाखवलेलं आहे, की कृष्ण सुदामा हे कृष्ण जेव्हा नाही सुदामा जेव्हा कृष्णाकडे आले त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या तर तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाची पूजा केली म्हणजे त्यांचे पाय धुतले. त्यांनी असं हे नाही केलं, की मी राजा आहे आणि कृष्ण तर तेव्हा सॉरी सुदामा तर तेव्हा किती असा दीन, असा गरीब एखाद्या म्हणजे अंगावर कपडे सुद्धा असे फाटलेले वगैरे होते. अशा अवस्थेत ते राज्यामध्ये कृष्णाच्या राज्यात आले होते, द्वारकेला आले होते. पण त्यांनी असं कुठलाही विचार नाही केला. मित्र होता. उत्तम भावनेने म्हणजे त्यांच्यावर एवढं संकट आलं, तरी सुद्धा त्यांनी कृष्ण भक्ती सोडली नाही. नाहीतर एखादा काय म्हणाला असता, की माझा मित्र काय उपयोग त्याचा? त्याचा एवढा राजा आहे, श्रीमंत आहे, एवढं सगळं आहे. मला साधं 2 वेळचा तो खायला देऊ शकत नाही, तर फायदा काय त्याचा? असा आपल्या मनात नेमका विचार येऊ शकतो. आणि तो येतोच येतो, कारण की हा सामान्य विचार झाला. पण सुदामा हा सुद्धा शुद्ध भक्त होता. आणि त्यामुळे काय, की त्याच्या मनात असा कुठलाही किंतु परंतु नाही, अहंकार नाही, काही नाही. की तो मी जे काही आहे, माझ्या वाट्याला जे काही आलेलं आहे, ते माझं जे पूर्व जे काही संचित आहे, ते मी आता भोगतो आहे. आणि याच्यातनं मी नक्की बाहेर पडणार आणि कृष्ण कृपा नक्की माझ्यावर एक दिवशी होईल. आणि असे करून ते रोज भक्ती करत होते, कृष्णाची भक्ती करत होते. आणि मग काय झालं शेवटी जेव्हा ते राज्यात आले, तेव्हा कृष्णाने त्यांना किती म्हणजे त्यांच्या पाद्यपूजनापासून म्हणजे त्यांचे पाय धुतले, त्याच्यानंतर त्यांना उंची वस्त्र परिधान केली, त्यांना अलंकार दिले आणि किती त्यांचा 8 दिवस त्यांचा किती छान आदर-सत्कार केला. आणि जेव्हा ते घरी गेले, तेव्हा ते त्यांचं घर सुद्धा ओळखू शकले नाहीत. कारण की ते घरी जाईपर्यंत
ऑलरेडी त्यांच्या घरातलं त्यांचं घर बदललेलं होतं. घराच्या ठिकाणी एक त्यांची जी झोपडी होती त्याच्या ठिकाणी महाल झाला होता. आणि त्यांच्या घरात त्यांचे मुलं आणि बायका हे सुद्धा त्यांच्या अंगावर उंची वस्त्र, अलंकार, व्यवस्थित भरपूर खायला, ज्यांना 2 वेळेचं खाणं सुद्धा कठीण होतं. तर इथे सगळं असं त्यांचं व्यवस्थित झालं होतं. कारण काय तर कृष्णाने अ, तो कृष्णाचा प्रिय होता. कारण तो भक्तीमध्ये संलग्न होता. कुठलीही त्यांच्यावर कितीही वेळ आली, प्रसंग आला तरी सुद्धा त्यांनी कृष्णाची भक्ती सोडली नव्हती. म्हणून. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तोही मला अत्यंत प्रिय आहे. की भगवान इथे सांगता आहेत, की जो उद्विग्न नाही, जो म्हणजे कुठल्याच गोष्टीमुळे उद्विग्न होत नाही किंवा हे त्याला दुःख म्हणजे आनंद, दुःख, त्याच्यानंतर भय, चिंता म्हणजे याचा कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावर परिणामच होत नाही, असा भगवंत मला प्रिय आहे. माताजी नेक्स्ट स्लाईड. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. की जो भक्त म्हणजे परत इथे सुदामाचाच शेजारचं उदाहरण आहे, की त्याला साधारण दैनंदिन ज्या क्रिया होत्या त्याच्यावर तो अवलंबून नव्हता. फक्त आणि कुठल्या फळाची अपेक्षा नव्हती. फक्त त्याने घरामध्ये एवढ्या चिंता होत्या, एवढं दुःख होतं तरी सुद्धा त्यांना फळाचीही अपेक्षा नव्हती आणि त्याची त्यांनी कधी चिंताही केली नाही. ते फक्त कृष्णाची भक्ती करत राहिले. असा भक्त कृष्णाला प्रिय असतो. माताजी नेक्स्ट स्लाईड. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही ठेवत नाही, करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे इथे शेजारी भक्त प्रल्हाद म्हणजे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे. वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे त्यांना केवढी भक्तीची केवढी जाण होती, केवढी समज होती, की त्यांच्यावर कितीही प्रसंग आले, त्यांना त्याचा भयही वाटला नाही, कधी दुःखही झालं नाही, की माझे वडीलच माझ्यावर माझ्या मरणावर टपलेले आहेत, त्याला मला मारायला सैनिक पाठवतायत वगैरे. अनेक प्रयास केले हिरण्यकशिपूने. पण म्हणजे त्याचं त्यांना दुःखही झालं नाही किंवा त्याच्यातनं मी वाचलो म्हणून ते आनंदाने अहंकारही झाला नाही किंवा नाचलेही नाहीत, की एवढं पाठवलं. म्हणजे दुःखही नाही, आनंदही नाही, कुठल्या आकांक्षा नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही. ते फक्त म्हणजे कृष्णाची भक्ती करत राहिले. आणि मग काय झालं शेवटी त्यांना भगवंत आलेच की नाही नरसिंह अवतार घेऊन त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला आणि त्यांनी प्रल्हाद महाराजांचा तिथे राज्याभिषेक केला. त्या छोट्याशा प्रल्हाद महाराजांचा वयाच्या 5व्या वर्षी. माताजी नेक्स्ट स्लाईड. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत, उष्ण, सुख, दुःख, स्तुती, निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांती आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, तो घरादाराचीही काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे थोडक्यात काय की सगळीकडे समानता आहे, समांतर बुद्धी आहे. म्हणजे समोर तुम्हाला शीत-उष्ण म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा म्हणजे तुमचा कुठलाही ऋतू असो, काही असो, कुठलीही परिस्थिती असो आजूबाजूला, समोर मित्र आला, शत्रू आला, तरी त्यांची भावना सेम असते, समान असते. त्याच्यानंतर सुखामध्ये, दुःखामध्ये किंवा कोणी आपली स्तुती करत आहे म्हणून ते हुरळून जात नाही किंवा कोणी निंदा करतोय म्हणून त्याचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. सगळीकडे त्यांचा एकच समभाव असतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो. म्हणजे कुसंग म्हणजे काय, की एक असते सत्संगती आणि एक कुत्संगती म्हणजे एक चांगल्या समुदायामध्ये म्हणजे चांगल्या सर्कलमध्ये आपण वावरतो आणि एक कुसंग म्हणजे एक आपण वाईट दुष्ट लोकांबरोबर वावरतो, की अशा लोकांपासून तो नेहमी मुक्त असतो. आणि त्यामुळे काय होतं, की त्यांना सदैव शांती आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतं आणि
ज्याला की जे काही माझ्याकडे आहे ते मला ईश्वरी नियोजनाने मिळालेलं आहे. ईश्वराची तेवढी इच्छा आहे, त्याने मला तेवढंच दिलेलं आहे. याच्यापेक्षा त्यामुळे त्याच्यात तो समाधानी आहे, संतुष्ट आहे. ज्याला आपल्या घरादाराची चिंता नसते. म्हणजे भौतिक जे आपलं जे भौतिक प्रपंच आहे, या भौतिक सृष्टीमध्ये आपला जो प्रपंच मांडलेला आहे, की आपले आई-वडील, बायको, नवरा, मुलं, घर, नोकरी म्हणजे हे जो काही आहे, हा आपण मांडलेला प्रपंच आहे भौतिक सृष्टीतला. त्याची सुद्धा त्याला काळजी नसते. ज्ञानामध्ये स्थित आणि त्याचं क्रिस्टल क्लिअर आहे, की काय खरं आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे. ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये तो संलग्न झालाय. असाच माणूस जो भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतो, हो की नाही? नाहीतर अनेक प्रलोभनं असतात. मुळात भौतिक सृष्टी आणि म्हणजे काय खरं आहे, काय खोटं आहे हेच आपल्याला ज्याला कळत नाही किंवा जिथे ज्याची गल्लत असते, तो असा त्याची बुद्धी स्थिर होऊ शकते का? नाही. बुद्धी केव्हा स्थिर असते? जेव्हा तुम्ही ज्ञानामध्ये तुम्हाला क्रिस्टल क्लिअर माहिती आहे, की काय सत्य आहे, काय असत्य आहे. तेव्हा अशा भगवंताला खूप प्रिय असतो, असं इथे भगवंत सांगतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. अशी अवस्था येणं खूप अवघड असतं, की असा जो माणूस आहे किंवा असा जो भक्त आहे, अशी अवस्था येणं खूप अवघड असतं. आपल्यासाठी अनेक जन्म आपल्याला जावे लागतील त्यासाठी. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय असतात. म्हणजे आता इथे एक भक्त आहे, की आपल्या ते बसलेले आहेत आणि उतारव्यात सुद्धा त्यांचं कृष्ण भक्ती सुरू आहे. तर छान कृष्ण सुद्धा छान रूपामध्ये त्यांच्या शेजारी बसलेले आहेत आणि त्यांचं निरीक्षण करत आहेत. त्यांच्या जवळ येऊन बसलेले आहेत. तर नक्कीच ते त्यांना उद्धार करून त्यांना घेऊन जाणार आहेत. की म्हणजे जे भक्तीच्या सेवेच्या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात, ते श्रद्धेला धरून असतात, ते सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. असे भक्त भगवंताला खूप प्रिय आहेत. म्हणजे परत इथे भगवंतांनी काय सांगितलं, की म्हणजे तू आधी अव्यक्ताची पूजा कर, की व्यक्ताची पूजा कर आणि मग त्याला ते पण सांगितलं, की तू ध्यान कर. तुला नसेल ध्यान जमत तर तू ज्ञान घे. ज्ञान नसेल जमत तर तू कर्म कर. कर्म नसेल जमत तुला तर जे कृष्ण कर्म आहे किंवा जे नियोजित तुझं पूजन वगैरे जे आहे ते कर. पण तेही जर नसेल जमत तर ते काय सांगताहेत, की तू जे काही कर्म करतोस त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे निष्काम कर्म कर. आणि असं एक भगवंत सांगतात आणि शेवटी काय सांगताहेत, की भगवंताला कोण-कोण प्रिय आहेत, हे भगवंत सांगत आहेत, की जो माझा सर्व परत तेच, की समतोल, बुद्धी समतोल, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, काही नाही. असे लोकं भगवंताला प्रिय. असा जो भक्तिभावाने भगवंताकडे ध्यान लावून बसलेला आहे किंवा त्यांची पूजा करतो आहे, त्यांचा नामजप करतो आहे, असे सगळेजण भगवंताला प्रिय आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता हा 12व्या अध्यायाचा सारांश आहे, की अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती. म्हणजे मय्यावेश मनोये मा. भक्तीच्या प्रगतिशील टप्पे. मय्येव मनम आधस्त्व. म्हणजे भक्तीमध्ये आपण ते एक सांगितलं की नाही, हे नाही तर हे कर, ते नाही तर ते कर, म्हणजे प्रगतिशील टप्पे सांगितले त्यांनी. आणि कृष्णाला कुठले गुण प्रिय आहेत? कृष्णाला प्रिय असलेले गुण. जो शत्रूच मित्रेच म्हणजे शत्रू आणि मित्र कोणीही समोर आला तरी जो समान भावनेने बघतो असा भक्त कृष्णाला प्रिय आहे, असं इथे सांगता आहेत. इथे आपला 12वा अध्याय संपलेला आहे. म्हणजे काय? भक्तियोग म्हणजे दुर्बलता नसून ते एक महान पुरुषार्थ आहे. इथे ना जर मगाशी आपली स्क्रीन होती ना, की तर इथे ह्या लिंक पण दिलेल्या आहेत, डोनेशन लिंक आहेत. या आपल्याला वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत किंवा तुमचे जे तुम्ही कोणाला जे व्ही-एफ-एसचे व्हॉलंटिअर्स आहेत, तुम्हाला काही मेसेज आले असतील, की म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सेवा असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही विचारा आणि ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील किंवा तर हे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला ह्या लिंक सुद्धा ते फॉरवर्ड करू शकतात, जर कोणाला काही डोनेशन करायचं असेल तर.
ठीक आहे. माताजी पुढे काही आहे का? अच्छा. हं. इति भग